नमस्कार. वुमेन्स 24 चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. बचत आणि मुदत ठेवीच्या नावाखाली सर्वसामान्य ठेवीदारांची कोट्यवधी रुपयाची फसवणूक झाल्याचा आरोप करत चंद्रपुरातील संतप्त नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यहोइरे अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये विविध आकर्षक योजनांच्या माध्यमातून नागरिकांनी आपल्या कष्टाची कमाई गुंतवली होती. मात्र ठेवीची मुदत पूर्ण होऊन तब्बल 8 ते 10 महिने उलटूनही पैसे परत मिळाल्याचे नसल्याचा आरोप पीडित ठेवीदारांनी केला. पैसे मागण्यासाठी सोसायटीकडे गेल्यानंतर सुरुवातीला 15 दिवस ते महिनाभराचा वेळ देत टाळाटाळ करण्यात आली. मात्र त्यानंतर सोसायटीच्या सर्व शाखा अचानक बंद झाल्याने ठेवीदारांमध्ये चिंता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले. या कथित गैरवापराबाबत ग्राहकांनी यापूर्वी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था चंद्रपूर यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. मात्र 2 ते 2.5 महिने उलटूनही ठोस कारवाई झाली नसल्याचा दावा ग्राहकांनी केला. त्यामुळे सुप्रिया लोहे, शैलजा कुशिकांत, आकांक्षा मते, बापूजी ठवस, प्रकाश वरंगटीवार यांच्यासह अनेक ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून निवेदन दिले. ठेवीदारांची कष्टाची रक्कम व्याजासह परत मिळावी आणि कथित गैरवापरासाठी जबाबदार असलेल्या संचालकावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरत आहे. या प्रकरणात प्रशासन आणि पोलीस यंत्रणा कोणती भूमिका घेते तसेच ठेवीदारांना त्यांचे पैसे कधी मिळतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मी जामपूरला राहते. ते पोमुर्रा तालुक्यामध्ये आहे. तिथं 2022 ला मी लागलो तिथं. यहोवायरे अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी या नावाची एक पतसंस्था आहे तिथे. त्याच्यामध्ये मी असं काम करता करता सुरुवातीला छोटासा बिझनेस होता. त्याच्यानंतर बिझनेस वाढल्यानंतर तसंच माझ्याकडे भरपूर आयडिया निघल्या. मी आणि माझी पत्नी हे दोघं आम्ही काम करतो तिथे. आमच्या दोघांचा मिळून 1,13,00,000 रुपये हा एवढा अमाऊंट तिथं फसला आहे. आणि तो माझा पर्सनल आमचा दोघांचा मिळून आहे. मी तिथे एम्प्लॉय म्हणून काम करतो. माझ्यासारखे असे भरपूर आहे तिथं. टोटल आमच्या एरियाचा पगाराचा 4 ते 5 करोड पर्यंत प्रॉब्लेम आहे. पोमुर्रा तालुक्याचा सेक्यू टोटल जिल्ह्याचा हे पतसंस्था टोटल जिल्ह्याभरामध्ये खोललेली आहे. पण आमच्या तालुक्याचाच पकडला तर 4 ते 5 करोड पर्यंत आहे. आणि हा व्यक्ती आमचा माझी वसुली 21 फरवरी पर्यंत चालू होती. आणि हा व्यक्ती आम्हाला असं म्हणजे आज दाखवत होता 1.5 करोडचा चेक दाखवत होता. मी असं दुसरीकडून पैसे तुम्हाला देतो का, आणि आम्हाला आज दाखवत होता का तुम्ही तक्रार कराल तर पैसा नाही मिळेल. आम्ही त्याच्यावर राहून हा असं तक्रार करून पैसा नाही मिळत म्हणून त्याच्या बोलण्यावरच राहून तो आम्हाला स्टॅम्पही लिहून दिला होता. पहिल्यांदा स्टॅम्प लिहून दिला होता. त्याचं नाव काय आहे? तुम्हाला स्टॅम्प लिहून दिला होता तो रमेश कुमार बोरकुटे. तो रायना कुठं राहते? तो इथं चंद्रपूरलाच राहते. शाखा कुठं आहे बँकची? चंद्रपूर बँकच्या साईडला मेन ब्रँच वडगाव फाट्यामध्ये त्याचं घर आहे. त्यांची पत्नी सिटी प्लेसला आहे ड्युटीवर. त्यांचा भाचा अध्यक्ष आहे. त्यांची मुलगी त्यांचा भाचा सचिन पानघाटे म्हणून तो अध्यक्ष आहे. एलिझा बोरकुटे म्हणून त्यांची मुलगी उपाध्यक्ष आहे. आणि बाकी काही संचालक बाडीमध्ये बाकी काही आमच्या बँकेतले म्हणजे असं कोणी मॅनेजर म्हणून आहेत. त्या काही लोकांना तुम्ही फसवून ठेवून एसपी साहेबांना भेटले तर एसपी साहेब का म्हणत? मागील दिवसामध्ये एसपी साहेबाला भेटलो होतो. त्यांनी म्हणजे तक्रार करायसाठी म्हणून ते सांगितले होते. पण हा मला आज आशा दाखवत होता का तुम्हाला देतो. आम्ही घाबरत होतो म्हणजे तक्रार करून काही लवकर पैसा मिळणार नाही. त्याच्यामुळे आम्ही थांबून बसलो होतो. आता वेळ निघून गेली. हा काही पैसे देत नाही. 6 महिने थांबा, 4 महिने थांबा असं नुसतं वारंवार दिवस वाढवत आहे. एकदा असा सभा म्हणून असा घेतला होता. सर्वांना बोलवला होता. 1,500 तरी लोकांना बोलवला होता. म्हणजे असं स्टॅम्प लिहून दिला. 1,500 लोकांना बोलवला होता. 15 एप्रिलला बोलवला होता. 15 मेला बोलवला होता. 1,500 लोकांना बोलवला आणि त्यांनाही सांगितला का मला 6 ते 7 महिन्याचा वेळ द्या. आणि हा तेव्हापासून 1ही रुपया देत नाही. तेव्हापासून तो 1ही रुपया न देता तो आम्हाला असाच दिवस वाढवत आता आम्ही एजंट लोक जिथं आम्ही काम करणारे एजंट लोक आम्हाला काय वाटत होता का हा असा डायरेक्ट असा पैसा देत असेल तर ठीक राहतं. बा केसच्या माध्यमातून नाही देत. लोक आम्हाला परेशान करतील या भीतीपोटी आम्ही तक्रार नव्हतो करत. या संस्थेचं नाव काय आहे? यहोवायरे अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी. तुमच्यासारखे किती एजंट तिथे कार्यरत होते? जवळजवळ 300 ते 400 लोक टोटल एरियामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. आमच्या इकडेच 40 लोक आमच्या इकडे. आमच्या पोमुर्रा मेन हेड म्हणून पहिले पोमुर्रा स्टार्ट झाले आमच्या एरियामध्ये. तो हेड म्हणून स्टार्ट झाली. तर त्याच्यानंतर मग इकडे गोंडपिपरी, मूल, सावली हे छोटे छोटे बूथ चालू केले होते. नांदगाव हे चालू केले. पण मेन हेड आमच्या एरियामधून पोमुर्रा म्हणून स्टार्ट केले. आपण या बाबतीत चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांची भेट घेतली काय? हो, आमचे काही लोक आले होते 31 जुलैला. त्यांनी दिले आमच्याकडे आहेत एक आपली. त्याच्यानंतर ते थोडाफार तिकडे काहीतरी चौकशीसाठी त्यांनी दिलं होतं. पण त्याचा काहीच रिस्पॉन्स आमच्यापर्यंत आला नाही.
आपण या बाबतीत पोलीस स्टेशनला रिपोर्ट केव्हा दाखल करणार आहे? आम्ही आजही करायला तयार आहोत. याच्या शब्दाखातीर आम्ही थांबून बसलो होतो का आम्ही रिपोर्ट करायला आजही करायला तयार आहोत. पण हा नुसता आम्हाला असा मेसेजद्वारे टाकून तुम्हाला केस करून पैसा मिळणार नाही, तुम्हाला असं पैसा देतो, अशा पद्धतीने आम्हाला हा आपली समोर प्रत्यक्षात त्यांच्याशी भेट झाली काय? प्रत्यक्षात आम्हाला 15 एप्रिलच्या नंतर 19 एप्रिलला मला भेटला होता. म्हणजे आम्हाला 10-20 लोकांना बोलवला होता, एका ठिकाणी बोलवला होता. तिथे सांगितलं होतं का तुम्ही थोडं मला सहकार्य करावं, म्हणजे तुम्ही पाहून द्या, तुम्ही इन्व्हेस्टर पाहून द्या, मी स्वतः बोलतो त्यांच्याशी, अशा पद्धतीने तो बोलत होता. अजून मी त्यांना बोललोय, तुम्ही तुमच्याकडून पहिले आमचा मॅच्युरिटीचा पैसा द्या, त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला इन्व्हेस्टर पाहून देणार. तर तेव्हापासून तो आमची आशा सोडून दिला का हे लोक आता आम्हाला साथ नाही देतील म्हणून. आता त्या संस्थेचं काम सुरू आहे की बंद आहे? नाही, बंद आहे. ते लोक ते इथं आमच्याकडे पमूरण्याला तर आम्ही 22 फेब्रुवारी पासूनच बंद झाला, कारण लोक परेशान करते, तोडफोड करते म्हणून आम्ही बंद केलं. इथं चंद्रपूर हेड ऑफिसला ते सुरू ठेवले होते काही दिवस. म्हणजे त्यांच्याच लोकांना 2 मॅडम लोक इथं भरपूर पहिले या बँकेमध्ये 70% स्त्री काम करत होत्या, 30% जेंट्स होते. त्यांचा फायदा घेऊन हा व्यक्ती इथं म्हणजे फायदा घेण्याचा प्रयत्न केला. हा व्यक्ती त्याचा लेडीजांचा फायदा घेऊन. तर आम्ही त्याच याच्यावर राहून आम्ही सर्वजण ग्रोथ केला, आम्ही स्वतःची का बिझनेस वाढत होता. तर हे डुबणार नाही, याच्या मुलीला लावला, हा डुबू देणार नाही, या आशेवर आम्ही इथं काम करत होतो. प्रतिनिधी किरण घाटे सोबत बघत रहा वुमेन्स 24 चॅनल. धन्यवाद.